रामकृष्ण हरी मंडळी. चला, आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या माझ्या बहिणींना, सर्व बहिणींना शुभ गुरुवार, गुरुवारच्या शुभेच्छा. चला तर मग आज पूजा तर झाली, चांगली पूजा मस्त झाली, लेकरांचं आवरले उरकले. चला, पोरीला शाळेत सोडत येताना आपण गुरुवारच्या पूजे. ताई, एक चिकूचा फटा द्यावा बारका, चिकूचा फटा बारका. गुरुवारच्या पूजेसाठी घेतोय आपण चिकूचा फटा. एकाचा तर बसलाय मिळेल, आता दुसऱ्याचा बघू. चिकट आहे ना फटा. बारका भेटला की शेंडा असला की बारका. हा, एका फट्याची तरी झाली आहे सोय. चला, आता दुसऱ्याची सोय लावूयात. खूप मोठा दिला ताईंनी. इथे आहे शेताफळीचा घेऊयात. दोन झाले. आता पण आंब्यांचा घेऊयात. ताई, आंब्याचा बारका फटा घेऊ. आ, तीन झाले. काय फुलं आपण आणूया दुसरी. हे आहे डाळिंबीचं भेटलंय झाड. आणि ह्या काकाकडून आपण जर गुरुवारी नागवेलीची पानं घेतो. इथून नागवेलीची भेवत जाताना पेरूची. चला तर आता आपण घेऊयात नागवेलीची पानं विड्यासाठी. पानांचा वेल बघा. ह्याला आम्ही नागवेलीची किंवा विड्याची पानं म्हणतो. तुम्ही काय म्हणतात हे सांगा. ह्याला नागवेलीची किंवा विड्याची. ही आहे श्रावणीची शाळा. हो, आज पूजेमुळे लवकर मला पूजेची तयारी करायची म्हणून थोडं 15 मिनिटं लवकरच सोडले. टाटा, बाय बाय. चला तर मग पेरूचा पण फटा घेतलेला आहे. पेरूच्या पण फट्याची सोय झाली. आता घरी जाऊयात. चला, बघा, जाता जाता गप्पा मारत, ताईंशी गप्पा मारत घरी चाललोय आपण. वर्किंग वुमन आहेत त्या. त्याची सकाळची गडबड कशी चालली आहे. घरचं काम करून कामावरती जायचंय. आमचं काय हाऊसवाईफचं घरी. शाळा सकाळी उरकलं, शाळेत लेकरं सोडली की झालं असं पूजा पाठ. दिवसभर ब्लॉग बनवणं, व्हिडिओ बनवणे ह्यात जातो. ताईंना सकाळ नाश्ताही करायला मिळाला नाही. चाललं डबा घेतलाय ऑफिसवर जाऊन खाती. काय करता ताई तुम्ही? मी ना एअरफोर्सची लायब्ररी. हो का? तिथं लायब्ररी पुस्तकं घ्यायला स्टुडंट लोकांना, एअरमॅन लोकांना. खूप बिझी असतं ना लाईफ. खूप बिझी, खूप बिझी. तारेवरची कसरत आहे, घर आणि बाहेर. तारेवरची कसरत आहे, घर आणि बाहेर सांभाळायचं. सांभाळायचं. मस्त वाटलं तुम्हाला बोलून.
मला पण छान वाटलं तुम्हाला बोलून. चला तर मग आपण फोट्यांची तर सोय केलेली आहे. येत आता फोटे थोडे रस्त्यावरती घर असल्यामुळे धूळ बसलेली होती, तर हे धुवून घेतले थोडे फोटे पूजेसाठी. धुळीची छान वाटत नाही, धूळच बसली होती त्या बेकार जागेवरची नव्हती, धूळ बसली होती. आणि हे आपले नागवेलीची पाने पूजेसाठी. घरात लहान मुलं असल्यामुळे आणि पूजेला थोडी तुकडी जागा, आणि खाली जर पूजा ठेवली तर लहान मुलं थोडंसं हे करतात ना, पूजा नीट ठेवत नाहीत किंवा काहीतरी करतात, मग त्यांना कितपत आवरत राहणार, म्हणून अशी सोय केली मी. थोडंसं उंचावर टेबल नव्हतं माझ्याकडे, तर मी इथे भिंतीवरती माझं मंदिर आहे आणि इथे केले पूजा. इथे पूजा करत असते, ठेवत असते, मांडत असते, जेणेकरून लहान मुलं त्याला काही करू नये म्हणून. माझं मूल खूप जरा थोडंसं आहे, प्रत्येक मुलं असतात, तर ते थोडंसं इसकटून वगैरे टाकणार, म्हणून मी इथे अशी सोय केली. तुम्ही ही पूजा कशी करतात मला सांगा कमेंट करून. तर आपण इथे पूजेची तयारी करणार आहोत. आता पूजेची मांडणी करतोय, तुम्ही कशी करतात तेही मला सांगा कमेंटमध्ये. मी खाली तांदळाची रास आणि त्याच्यावर कलेश तांब्याचाच असावा, तांब्याच्या धातूचा, पण माझा गावाकडे राहिला असल्यामुळे मी आता हा वापरतो. त्याच्यामध्ये आपण नाणं आणि सुपारी टाकतो. पाण्याने भरलेला कलेशामध्ये नाणं आणि सुपारी टाकतो, आणि वरी नागवेलीची पानं आणि त्याच्यावरती हा श्रीफळ. तर आपण श्रीफळालाच आपण देवीचं आणि देवाचं हे रूप म्हटलं जातं. सुपारीला जसं आपण गणपतीचं रूप म्हटलं जातं, तसंच देवीलाही, नारळालाही देवीचं रूप मानलं जातं, म्हणून आपण नारळ ठेवून त्यालाच त्या देवीचा साज शृंगार वगैरे आपण नेसवत असतो. मी नारळालाच नथ, मंगळसूत्र वगैरे हा साज शृंगार नेसवणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला सांगा. पिसांच्याच निऱ्या करून पिसांची साडी वगैरे आपण साध्या पिसांची साडी करून नेसवत आहे. कोणी लक्ष्मीचे मुकुटे जे असतात ना, ते पण बसवतात नारळ या पाण्याच्या कलशावरती. तर आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही आहोत, आमचे हे पूजे आहेत, तर सारखं ट्रान्सफर होत राहतं, तर ते सगळं सामान वगैरे बाळगणं, देवधर्म बाळगणं थोडंसं अवघड जातं. कुठल्याही पूजेच्या आधी गणपतीला विडा आणि गणपतीची पूजा होणं गरजेचं असतं. तो गणपती बाप्पांचा मान आहे, तर त्यांचा विडा आणि त्यांची पूजा पहिल्यांदा केली जाते. गणपती बाप्पा खूप साध्या पद्धतीने करते पूजा, पण पूजेचं व्रत काही सोडत नाही, कारण हे व्रत जे आहे गुरुवारचं, ते एकदा केलं की त्याचा वसा सोडायचा नाही. असं तामझाम नसतं माझा, जे मिळेल ते, जे जसं मिळेल तसं असते पूजा. ज्या वस्तू मिळतील नाही मिळतील तशा असते माझी पूजा. हा लक्ष्मी मातेचा विडा. तर मी पूजा अशा पद्धतीने मांडलेली आहे. तुम्ही कशी मांडता? खूप साध्या पद्धतीने आणि खूप ॲडजस्टमेंटमध्ये, जे घरात फळ असेल, ज्या वस्तू असतील त्या पद्धतीने पूजा सजवलेली आहे. लहान मुलं असले की आपल्याला काही गोष्टींना थोड्याशा अडचणी पण येतात, तर मी अशा पद्धतीने केलेले आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे लक्ष्मी माता. जय श्री लक्ष्मी माता प्रसन्न, रामकृष्ण हरी मंडळी. हा माझा पहिला ब्लॉग आहे, मी गुरुवारच्या पूजेवरती केला आज. तर केला कसा तरी तोडका मोडका बनवला. आज पहिला ब्लॉग आहे, मी शिकते. तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लक्ष्मी माताचे जे बघत आहेत ते मला कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता असं टाईप करून पाठवा. धन्यवाद. खुश राहा, हसत राहा. माझ्या चॅनलचं कंटेंट कॉमेडी आहे, पण मी मधून असे थोडेसे ब्लॉग टाकणार आहे, तर मला सपोर्ट करा. मी नवीन आहे यूट्यूबवरती आणि
खूप साऱ्या धन्यवाद आणि हसत राहा, खुश राहा, मस्त राहा.